काल परवाची गोष्ट आहे. एका व्यक्तीचं निधन होतं आणि ते निधन हार्ट अटॅक किंवा त्याला आपण कार्डियक अरेस्ट, अक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्ट EMI ज्याला म्हणतो, त्या आजारानं किंवा त्या गोष्टीमुळं होतं. आता हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट वगैरे अशा गोष्टी म्हटल्या की आपल्यासमोर साधारणतः एक डोळ्यासमोर चित्र होतं की कोणीतरी 50, 60, 70 वर्षाचं कोणीतरी असेल, फार लठ्ठ व्यक्ती असेल, जो कधी व्यायाम करत नसेल किंवा जिने आयुष्यामध्ये कुठं कुठल्या गोष्टी केलेल्या नाहीये आणि ज्याला ऑलरेडी डायबिटीज असेल, ज्याला कुठंतरी हायपरटेन्शन असेल किंवा ऑलरेडी काहीतरी लाईफस्टाईल डिसीजमधून तो व्यक्ती गेलेला असेल. असं वाटतं तुमच्याही मनात असाच प्रश्न आलेला असेल. पण मित्रांनो, काल परवा ज्या व्यक्तीची डेथ झाली आहे, तर त्या व्यक्तीचं वय अवघं 28 वर्ष आहे. तो MPSCचा विद्यार्थी आहे. एकदम हुशार आणि स्कॉलर विद्यार्थी आहे की ज्यानं बऱ्याचशा मेन्स पण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. विशेष म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की फार आळशी असेल, आरोग्याकडे लक्ष दिलेलं नसेल, तर हा विद्यार्थ्याचं स्कूलिंग, ह्या विद्यार्थ्याचं सैनिकी स्कूलमधून झालेलं आहे. सैनिकी स्कूलमधून पास होणारा विद्यार्थी आपल्याला माहिती आहे डिसिप्लिन, जेव्हा आपण आर्मी, मिलिटरी, सैनिक जेव्हा असं बोलतो तेव्हा ते असते डिसिप्लिन, त्यावेळेस असते हेल्थ, त्यावेळेस असते एक पंक्च्युअलिटी आणि त्यावेळेस असतं आरोग्य. पण या सगळ्या बाबतीत सगळ्या ओके असतानाही त्या विद्यार्थ्याची अचानकपणे, म्हणजे काहीच नाही, काहीच राजरोस नाहीये, अचानक चालता चालता काहीतरी असं वाटतंय की थोडंसं ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतंय आणि मग ऍसिड थोडं काढत काढत नेलंय आणि अचानकपणे त्या विद्यार्थ्याची त्या ठिकाणी डेथ झाली आहे. आणि म्हणून या विषयावर, मानसिक आरोग्य या विषयावर बोलण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. बघा, खूप दिवस झाले बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या प्रत्येक वेळेला बोलणं होत नाही आणि एक बिईंग डॉक्टर ही माझी मोरल रिस्पॉन्सिबिलिटी मी समजतो की विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मी बोललं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्याला वाचा फोडली पाहिजे आणि नुसतं तेवढंच नाही करून तर त्याच्यावर काहीतरी उपाय पण त्या ठिकाणी दिले पाहिजेत की जेणेकरून जो एक मिसिंग सब्जेक्ट MPSCचा आहे की MPSCनं आतापर्यंत आपल्याला प्रिलिमचा सिलेबस दिलाय, मेन्सचा सिलेबस दिलाय, इंटरव्ह्यूला काय ते पण सांगितलंय आणि सगळे सब्जेक्ट दिलेत, पण MPSCनं अजून एक सब्जेक्ट आपल्याला दिलाच नाहीये जो आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. त्याशिवाय आपण कुठलीच परीक्षा, आयुष्यातली परीक्षा पण पास होऊ शकत नाही. तो विषय आहे आरोग्य, मानसिक आरोग्य, विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य. तर या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. बघा, जेव्हा आपण याचा विचार करतो की आरोग्य म्हणजे काय, की म्हणजे हेल्थ म्हणजे काय, की हु इज कॉल्ड अ हेल्दी पर्सन, WHO ऍक्च्युली ही खूप जुनी डेफिनेशन दिलेली आहे. WHOचं असं म्हणणं होतं की complete state of physical, social, mental well-being, not merely an absence of disease or infirmity. म्हणजे WHO त्यावेळेस खूप स्पेक्ट्रम, डिटर्मिनंट्स किंवा त्याच्यामध्ये आस्पेक्ट्स त्या ठिकाणी टाकलेले होते की फिजिकल तर म्हटलंय, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की हा मी हट्टा आहे, एवढा मसल बिसल सगळ्या गोष्टी आहेत, तर WHO म्हणते फक्त फिजिकली असून चालत नाही. कोण म्हणतं मेंटली मी खूप स्ट्रॉंग आहे, मी कुठल्याही गोष्टीला प्रेशरला हे बळी पडत नाही, तर WHO म्हणतंय फक्त मेंटल नाही चालणार नाही. WHOचं म्हणणं आहे सोशल वेलबिंग. सोशल वेलबिंग म्हणजे काय, मेंटल म्हणजे काय, फिजिकल म्हणजे काय, हे पण आपल्याला बघितलं पाहिजे. आणि नॉट मिअरली अन अब्सेन्स ऑफ डिसीज. तुम्हाला आजार नाही म्हणजे तुम्ही हेल्दी आहे, हा तुमचा गोड गैरसमज आहे, तो पहिले काढून टाका, असं WHO म्हणतंय. ऑर इन्फर्मिटी, की तुम्हाला मानसिक काही आजार नाही याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहेत असा अर्थ होत नाही. फिजिकली जेव्हा आपण फिट म्हणतो तेव्हा एक नॉर्मल माणूस ज्या आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतात, ज्या कुठल्याही ऍडिशनल सपोर्ट शिवाय जर करू शकत असेल तर तो माणूस आपण फिजिकली हेल्दी म्हणतो. थोडक्यात एक WHO जो किंवा इन जनरल मेडिकल फील्डमध्ये BMI, बॉडी मास इंडेक्स जो दिलेला असतो, एक जनरली आपण हेल्थ त्या ठिकाणी चेक करण्यासाठी वापरतो की या माणसाचा फॅट किती आहे, वेट किती आहे, मसल मास किती आहे, हाईट किती आहे वगैरे, त्यानुसार की हा माणूस फिजिकली हेल्दी झाला. व्हॉट अबाउट मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्याबद्दल नेमकं काय, की कोण मानसिक स्वास्थ्य ज्याचं आहे असा व्यक्ती कसा ओळखायचा, की ज्या व्यक्तीला आपण आवाज दिला आणि त्यानं ऐकलं, आपण एखादी गोष्ट बोलली आणि त्यानं बरोबर त्याला रिस्पॉन्ड केला. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की अरे मी तुला किती वेळा सांगितलं, तुझं लक्ष कुठं होतं. ज्याचं लक्ष दुसरीकडे विचलित आहे, ज्याच्या मनामध्ये दुसरं काहीतरी आहे, ज्याला ऑप्शन 2 गोल करायचा होता पण प्रेशरमध्ये त्यानं 3 केलेला आहे, मला असं वाटतं तिथे कुठेतरी आपलं मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य ढळलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ज्या लोकांचं अभ्यासात मन लागत नाही, ज्या लोकांचं मित्रांसोबत बोलण्यात मन रमत नाहीये, ज्या विद्यार्थ्यांना रात्रंरात्र झोप लागत नाहीये, मला असं वाटतं कुठेतरी तिथेही आपलं मानसिक आरोग्य
योग्य नाहीये किंवा आपण मेंटली हेल्दी नाही आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. सोशल वेलबिंग पण फार महत्वाचं असतं. सोशल वेलबिंगच्या बाबतीमध्ये आपलं घर असेल, कुटुंब असेल, मित्र असतील, परिवार असेल, मैत्रीण असेल, मैत्रिणीचा मित्र असेल, या सगळ्या अनुषंगाने आपण जेव्हा त्यांच्यासोबत चांगलं बोलत असतो, चर्चा करत असतो, हसत खेळत असतो, गप्पा मारत असतो, त्या अनुषंगाने आपण म्हणतो की सोशल वेलबिंग आहे. सोशल वेलबिंग हा गरजेचा आहे. सोशल वेलबिंगनं शरीरामध्ये बरेचसे जे हार्मोन्स असतात की जे आपल्याला उत्साह आहे, समजा डोपामिन आहे, ॲड्रेनलिन आहे, असे वेगळे नॉर एपिडेफ्रिन असे बरेचसे हार्मोन्स जे असतात ते बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे सिक्रेट होत असतात आणि त्यानं आपल्याला एक नवीन ऊर्जा, नवचैतन्य त्या ठिकाणी मिळत असतं. आपल्या कामामध्ये उत्साह आपल्याला बघायला मिळतो. अजून दुसरी गोष्ट महत्वाची, बऱ्याच जणांचा कामामधला उत्साह कमी व्हायला लागला, अभ्यासातलं मन उडून जायला लागलं की समजा काहीतरी मेंटल लेवलला कटकलेलं आहे. आणि मग मी हे टायटल फक्त मानसिक हेल्थ का दिलं तर केंट नावाचे एक फिजिशियन, डॉक्टर आपण त्यांना म्हणूयात, की ते असं म्हणतात की कुठल्याही आजाराची जी सुरुवात असते ती पहिले मानसिक लेवलला सुरू होते आणि त्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन फिजिकलवर होतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं कारण आहे ना त्यांनी मेंटलला लिंक केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे जे डिसीज, त्यांची जी रेमेडी असते किंवा त्यांचं जे औषध असतं तर ते मोस्टली ते काय करतात की मेंटलला असोसिएटेड करतात, मेंटल सिम्पटमवर ते काम करतात की एखाद्याचं मानसिक आरोग्य कसं आहे किंवा काय. आणि एक्झॅक्टली ही गोष्ट तुम्हाला खूप वेळा बघायला मिळेल की काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये सेम गोष्टीला ते एक्सपोज होतात. खूप लोक, समजा करोनाच्या काळामध्ये आपण बघितलं, पूर्वी स्वाईन फ्लूच्या काळामध्ये बघितलं की खूप लोकांना एक्सपोजर व्हायचं, पण काहीच लोकांना सिम्पटम दिसायचे, काही लोकांना सिम्पटम दिसत नव्हते. बरेच जण म्हणतात त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे. याच्या विरुद्ध म्हणजे आपण जर प्रॉपर त्या ठिकाणी विचार करायचा गेला तर HIV बाबतीमध्ये जेव्हा HIV म्हणजे त्या व्हायरसचं संक्रमण शरीरामध्ये होतं, प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगळे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात. काही लोकांच्या 2-3 महिन्यामध्ये, 4-5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, काही लोकांना शेवटपर्यंत सिम्पटम्स पण त्या ठिकाणी येत नाहीत. तर हे सगळं त्यांनी लिंक केलं होतं मेंटल हेल्थला. त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की ज्यांचं मेंटल हेल्थ खूप स्ट्रॉंग आहे त्या लोकांच्या शरीरावर लवकर काही होत नाही किंवा जे फिजिकल सिम्पटम्स आहेत ते रिफ्लेक्ट होत नाहीत. आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये मागे पण दिलं होतं, पवार साहेबांचा एक्झाम्पल देतो की मेंटली ते एवढे स्ट्रॉंग आहेत ना की त्यांचं काय म्हणतात मनोबल किंवा त्यांचा आत्मविश्वास इतका स्ट्रॉंग आहे ना की त्यांना इव्हन कॅन्सर सारखा दुर्धर आजार पण त्यांना एका जागेवर बसून ठेवू शकत नाही. ती मेंटल स्ट्रेंथ आहे, ती काय म्हणतात त्याला मेंटल हेल्थ आहे, त्याला आपण मेंटली हेल्दी म्हणतो. दो फिजिकली की बऱ्याचशा गोष्टी आता त्यांना चालणं, बोलणं, बऱ्याच गोष्टी अवघड होत गेल्या, पण मानसिक लेवलला अजूनही तो फिटनेस, मानसिक लेवलला अजूनही तो शार्पनेस. मी स्वतः 3-4 वेळा जेव्हा भेटलो की ते एवढे अलर्ट, अटेंटिव्ह राहून बोलतात. म्हणजे आपण बालगंधर्वच्या स्टेजवर जेव्हा मी बोलत होतो, तो व्हिडिओ युट्यूबला आहे, तुम्ही तिथं बघू शकता, किंवा त्यांना पर्सनली भेटायला गेलो तेव्हा केबिनमध्ये पण बघितलं की एवढा अलर्टनेस, अटेंटिव्हनेस त्या माणसामध्ये आजही आहे. तुम्ही विचार करा हे सगळं का शक्य होतं की ते मी जे म्हटलं होतं की एक इच्छा, जी जगण्याची इच्छा आहे, काहीतरी करण्याची उमेद आहे, आणि मेंटल स्ट्रेंथ, मेंटल हेल्थ जी आहे ती फार गरजेची असते. तर साधारण जर आपण विचार केला की MPSCच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये किंवा इन जनरल स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये काय काय गोष्टी होतात बरं, तर कारण काय आहेत याला, की अशा कुठल्या गोष्टी होतात की ज्याच्यामुळं आपल्याला हे सगळ्या गोष्टी, परीक्षेचं प्रचंड प्रेशर असतं. बऱ्याच वेळेला आता आपले विद्यार्थी मित्र जे मागच्या 4-5 वर्षापासून तयारी करतात आणि हळूहळू काय होतं की आपल्याला ते प्रेशर बिल्ड व्हायला लागतं. सोशल प्रेशर असतं, फॅमिली प्रेशर असतं, किंवा पिअर प्रेशर ज्याला म्हणतो, की काही जण उगच की काय झालं तुझी प्रिलिम्स निघाली नाही का, किती मार्कांनी राहिली, काय उगं तरी डवचणार, काहीतरी उगच हे करणार. नातेवाईक, काय झालं तुमचा मुलगा MPSCत अधिकारी होणार, झाला का अधिकारी, आता काय करतो. मग त्यामुळं काय ते कळत न कळत आपल्यावर एक प्रेशर यायला लागतं, आणि त्या प्रेशर हळूहळू हळूहळू ते साठवून एक अशी एक स्टेज येते की ते जे प्रेशर आहे, ती जी एन्झायटी आहे, आणि ते जे सगळं गोष्टी आहेत त्या हळूहळू आपल्या बॉडीमध्ये घुसायला लागतात, आणि आपल्या शरीरावर म्हणजे इनव्हिजिबल पद्धतीनं, समोर डायरेक्टली न दिसणाऱ्या गोष्टींमध्ये पद्धतीनं घुसून त्याच्यावर वाईट परिणाम शरीरावर करायला लागतात. आणि सगळ्यात सेंटर ऑफ अटॅचमेंट किंवा सगळ्यात पहिला हल्ला कुठे होतो, तर सेंटरला, हार्टवर होतो. हार्ट घ्या, लंग्स घ्या, लिव्हर घ्या, तर हार्टवर जो होतो त्याचा हळूहळू जो इम्पॅक्ट आहे, मग तुमचं कार्डियक च्या बाबतीमध्ये असेल किंवा बाकी इतर बाबतीमध्ये ते आपल्याला बघायला मिळतो. आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट सिम्पटम्सच्या बाबतीमध्ये बघायला मिळते तेव्हा बराचसा वेळ त्यामधून निघून गेलेला असतो. त्यामुळं आतापासून आपण जागृत होणं फार गरजेचं आहे की एक लेट गो अप्रोच, की ठीक आहे की सबसे बुरा रोग क्या क्या कहेंगे लोग, सबसे बुरा रोग क्या कहेंगे लोग,
लोगों का काम है कहना, लोग तो कुछ ना कुछ कहते रहेंगे. मला असं वाटतं लेट गोचा अप्रोच त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. कोण काय म्हणतं, उद्या जे तुम्हाला नाव ठेवणार आहेत, तुमच्या सिलेक्शन नंतर पहिले गुलाल टाकायला तेच येणार आहेत. तेच म्हणणार, भावा मला माहित होतं तुझं होणारच आहे, तुला मला माहित होतं की तू करणार आहे, तूच करू शकतो, अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तेच बोलणार आहे. त्यामुळं त्यांच्या बाबतीत जे निगेटिव्ह इनपुट्स येतात त्यांना आपल्यापर्यंत येऊ शकतात, पण आतमध्ये घ्यायचं का नाही, एंट्री द्यायची का नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला तो जो ॲटिट्यूड आहे लेट गोचा, तो त्या ठिकाणी स्वीकारणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. हळूहळू आपलं वय वाढायला लागतं, आपल्याला जॉबचं प्रेशर असतं, आपल्या घरामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर यायला लागतात. हळूहळू आता हे कॉमन झालंय की आई वडील एक 40, 50, 60 वयामधले असतील, त्यांना एखादा कुठला तरी आजार होतो, त्याचं प्रेशर, त्यांना बघणं, ते करत अभ्यास करणं, या सगळ्या गृहिणींच्या बाबतीमध्ये पुढे फॅमिली प्लॅनिंग असतं, लहान मुलं असतात, त्यांना सांभाळत सांभाळत बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. सासू सासऱ्यांचं वेगळं टेन्शन आहे, नवऱ्याचं वेगळं टेन्शन आहे, मुलाबाळांचं बघायचं त्याचं वेगळं टेन्शन आहे, मला परीक्षा द्यायची आहे, माझं सायन्स राहिलंय, मला मॅथची प्रॅक्टिस करायची आहे, मला करंट रोज करायचंय, ते माझं होत नाही, त्याची वेगळी एक टेन्शन त्या ठिकाणी आहे. या अनुषंगानं बऱ्याचशा गोष्टी आपल्यामध्ये येत असतात. तिथं मला वाटतं एक अजून नेपोलियन बोनापार्टेचा एक, मी आता माहित नाही ही रियालिटी आहे का कोणीतरी असंच दंतकथा मांडलेली आहे, पण असं म्हटलं जायचं की नेपोलियन बोनापार्टे आहे ना, किती मोठं युद्ध खेळून येऊ द्या किंवा काही येऊ द्या, त्याच्या बेडच्या बाजूला साईड टेबल जे असतात, तर तो काय करायचा की झोपायच्या आधी साईड टेबल असा जस्ट ओपन करायचा आणि सगळे जे टेन्शन आहेत, ज्या उरी येतात, आता कुठलं युद्ध, म्हणजे एमपीसीच्या भाषेमध्ये आता माझं काय राहिलं करायचं, पेपर कसा येईल, काय येईल, मला याची रिव्हिजन करायचं राहिली, ते सगळं तो असं त्या याच्यामध्ये एक हे करायचा की असं वर इनव्हिजिबल वेनं की हा सगळं याच्यामध्ये टाकलं, ते ड्रॉवर बंद करायचा आणि शांत झोपायचा. एवढे युद्ध करणारा नेता, एवढे युद्ध करणारा सरसेनापती जेव्हा शांत झोपतो, तुम्ही बघा त्या माणसाला ती गुरुकिल्ली कळलीये की आयुष्यामध्ये पर्सनल लाईफ जी आहे, तर ती पर्सनल लाईफमध्ये बाकीच्या गोष्टी येऊ न देणं आणि त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम न होऊ देणं, ही किती महत्वाची गोष्ट असतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये घ्या किंवा इतर मोठमोठ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये किंवा जे मोठमोठे व्यक्तिमत्व आपण बघितलेत, त्यांनी एक गोष्ट स्वतःमध्ये अडॉप्ट केलेली असते. म्हणजे प्रमोद महाजनांच्या बाबतीमध्ये मी हे ऐकलं होतं की ते सकाळचं एक्सरसाइज आणि त्यांचा व्यायाम केल्याशिवाय कधीच घराच्या बाहेर पडत नाहीत. म्हणजे त्यांना अटल बिहारींनी जरी बोलवलं की तुम्ही लवकर या, तरी त्यांचं ते सगळं प्राथमिक ज्या गोष्टी असतात, व्यायाम करणं, एक्सरसाइज करणं, ह्या केल्याशिवाय जात नव्हते. म्हणून त्यांना एवढा म्हणजे फायर झाल्यानंतरही बराच वेळ त्यांनी जो लढा दिलाय ना, तो होता की तो त्यांचा फिटनेस होता. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मोठे लोक जे आहेत ना, ते मोठे होतात की उगाच असल्या कुठल्याही गोष्टी होत नसतात. त्यांच्याकडे डिसिप्लिन असते, त्यांच्याकडे एक प्रॉपर जगण्याची कला असते आणि त्यांच्यामध्ये ते एक प्रॉपर रुटीन आणि शेड्यूल असतं, ज्याच्यामध्ये नॉट ओन्ली फिजिकल हेल्थ बट ऑल्सो मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ किंवा बाकी हेल्थचे जे काही ऍस्पेक्ट्स आहेत, इमोशनल ऍस्पेक्ट आहे, तो WHO ऍड केलेला नाही. इमोशनल ऍस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. आजकाल जरासं काय झालं की नाही, मला तिच्याशिवाय करमत नाही, मला त्याच्याशिवाय करमत नाही, ती सोडून गेली की सर माझं आता कसं होणार आहे, माझं अभ्यासात मन लागत नाहीये, सर मी तिच्याशिवाय जगू शकत नाहीये किंवा सर मी त्याच्याशिवाय जगू शकत नाहीये. इतर बाबतीमध्ये कुठेही ह्या गोष्टी असतात. मुलगेच आपण इमोशनली नाही आता कसं होईल, काय होईल. मला असं वाटतं इमोशनली पण माणसानं बऱ्यापैकी स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पर्टिक्युलरली मुलींच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला असं होईल, झालेले किस्से आहेत. म्हणजे मी मला वाटतं 2023 मध्ये ही पोस्ट पण टाकली होती चॅनलवर की एका मुलासोबत त्या दोघांचे प्रेम संबंध किंवा बाकी गोष्टी सगळ्या होत्या. त्या मुलाला पोस्ट भेटली, त्यानं डायरेक्टली थर्ड मारला, त्या मुलीला डायरेक्ट निग्लेक्ट करायला सुरुवात केली. त्या मुलीच्या मनात काय वाटलं असेल, त्या मुलीला कुठल्या गोष्टीमधून जावं लागलं असेल, याचा आपण थोडाही विचार करत नाही. असे बरेचसे चॅलेंजेस लाईफमध्ये असतात. त्यावेळेस मला वाटतं कुठेतरी अटॅचमेंट जी असते, की त्याला मला वाटतं आपल्या साधनेच्या भाषेत किंवा मेडिटेशनच्या भाषेमध्ये एक शब्द आहे पोल्युशन, की ते जी अटॅचमेंट जी आहे ना, तर ती अटॅचमेंट मला असं वाटतं कुठेही केली नाही पाहिजे. की बऱ्याच वेळेला आपण काय होतं की एखादा रूममेट पण खूप चांगला आहे आणि मग त्यासोबत इतकं इन्व्हॉल्व्ह होऊन जातो आणि तो निघून गेला की मग आपल्याला थोडं सारं माझा जवळचा व्यक्ती कोणतरी चाललाय किंवा काय. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यामध्ये तुम्हीच जे परमनंट आहेत, बाकी सगळ्या गोष्टी येणार आहेत, जाणार आहेत. त्याच्यामध्ये जास्त मन गुंतवू नका, जास्त अटॅच होऊ नका. एक प्रिन्सिपल्ड डिस्टन्स मॉडेल ज्याला आपण म्हणतो, सेक्युलरिझमच्या बाबतीमध्ये आपण जे फॉलो केले की ते असलं पाहिजे. पण एखादी गोष्ट नसेल, म्हणजे जसं की मोबाईलची सगळ्यांना एवढी सवय झाली
एकदा एक दिवस जर मोबाईल नसेल तर आपल्याला लगेच चलबिचल व्हायला लागते. आजकाल खूप जण टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जातात. टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाणं सगळ्यात दुर्दैवी आणि वाईट गोष्ट आहे. एक तर तुमचे हात इकडे तिकडे ते मोबाईलला, परत जेवताना तोच मोबाईल हातमध्ये, त्याच सगळ्या गोष्टी ते करणार. दुसरी गोष्ट, तुमचं जे प्रेशर आहे तर ते व्यवस्थित येत नाही. मग कॉन्स्टिपेशन असेल किंवा बाकीचे आजार, त्याच्या रिलेटेड बरेचसे आजार तिथं व्हायला लागतात. छोट्या छोट्या सवयी आहेत, मला असं वाटतं ह्या आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. हसण्याचा भाग सोडून द्या, पण मला काय म्हणायचं की प्रत्येक बाबतीमध्ये आपण थोडा विचार केला पाहिजे, गोष्टी केल्या पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की प्रेशर हे अभ्यासातून येणारं किंवा परीक्षेच्या मार्कातून येणारं, मॉक टेस्टच्या मार्कांमधून येणारं. मॉक टेस्टच्या बाबतीमध्ये मी आखाडा टेस्ट सिरीजचे पण जेव्हा आपण बऱ्याचशा गोष्टी बोलतो की मार्कांवर खेळू नका, इम्प्रूव्हमेंटवर बघा की आपण ह्या टेस्टमध्ये काय इम्प्रूव्ह केलंय, पुढच्या टेस्टमध्ये आपल्याला काय इम्प्रूव्ह करायचं. नंबर्स येतील जातील. आपल्या आखाडा टेस्ट सिरीज मधल्या डेमो टेस्टचा कंबाईन बीचा टॉपरच 65.75 वर आहे आणि आयोगाचा कट ऑफ 62 पॉईंट काहीतरी होता. आपला पेपर त्या मानानं थोडा डिफिकल्ट आपण मुद्दामूनच सेट केला होता की उद्या जाऊन आयोगानं जर अवघड पेपर काढले तर आपली तिथं धांदल उडायला नको, किंवा त्यामुळे आपण जे टॅगलाईन दिली आहे ना की बी प्रिपेअर्ड फॉर ऑल पॅटर्न्स, तर त्याचं कारणच ते होतं. तर जाऊ द्या, तो टेस्ट सिरीज इथं प्रमोशनचा भाग नाहीये. पण सांगायचं तात्पर्य काय की मानसिक आरोग्य जे आहे हे फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण त्याची कारणं पहिले शोधली पाहिजेत की काय काय कारण आहेत बाबा. मग कुठलं कारण आहे की बाबा घरून प्रेशर आहे का, मग त्याला कसं हँडल केलं पाहिजे. घरच्यांना समजून सांगा, त्यांच्याशी चर्चा करा, त्या विषयावर बोला की बाबा ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट ही पण एक केली पाहिजे की लाईफ म्हणजे एमपीएससी नाही आणि एमपीएससी इज नॉट लाईफ. एमपीएससी मधून मिळणारी पोस्ट आयुष्य जगण्याचं पैकी एक माध्यम आहे. जेव्हा आपण मीन्स आणि एंड्स मध्ये बोलतो ना, आपण एंडवर कधी कधी इतका फोकस करतो की मीन्स विसरून जातो. एमपीएससी मधून मिळणारी पोस्ट ही जस्ट मीन्स आहे, ते काय तुमचं आयुष्य नाहीये. त्यामुळे एमपीएससीत पास झालो तरच आणि नाही झालो तरी 3-4 वर्ष झाले असतील तर प्लॅन बी आता करायला काय हरकत नाही. हा, तुम्ही जॉब करा, जॉब सोबत तयारी करा ना, काही अडचण नाही. पण तुम्ही फुल फ्लेज एमपीएससीचा जर भरोसा राहत असाल तर ते प्रेशर 100% येणार आहे. आणि घरची चूक नाहीयेत, त्यांच्या ठिकाणी ते योग्यच आहे. मुलींच्या बाबतीमध्ये असेल किंवा मुलांच्या बाबतीमध्ये असेल, मुलीचं ठराविक वेळेला लग्न झालंच पाहिजे ही आई वडिलांची अपेक्षा असते. एका मुलीचा बाप म्हणून मलाही पुढे कदाचित हे वाटू शकतं, तर ती गोष्ट तुम्ही समजून घ्या. त्यांनी तुम्हाला वेळ दिलाय, असं नाही की त्यांनी तुम्हाला प्रिपेअर करू दिलं नाही. 1-2 वर्ष दिलेत. मुलांच्या बाबतीमध्ये पण त्यांच्याही काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्यांनाही उद्या समाजाला फेस करायचं आहे किंवा इतर गोष्टी आहेत. तर त्या अनुषंगानं ते कारणं शोधा, त्या कारणांवर काम करा. आणि बऱ्याच वेळेला आता सध्या जे इन्सिडेंट्स होत आहेत, हार्ट अटॅकचं एक झालं किंवा तुम्ही सर्व्हिस मधले पण बरेच जण, मध्यंतरी एक व्हिडिओ होते रिसेंट बॅच मधले, त्यांचे अचानक हार्ट अटॅक मध्ये झाली. मग तुम्ही पास होऊन काय फायदा आहे. पास होऊन जर अशा गोष्टी होणार असतील तर मग त्या पास होण्यालाही काय अर्थ आहे. त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला एक प्रॉपर रुटीन आणि शेड्यूल करावा लागेल. त्याच्यामध्ये थोडं फिजिकल एक्सरसाइज, योगा असेल, मेडिटेशन असेल, त्यासोबत आपल्या मानसिक आरोग्यावर मित्रांसोबत हसत खेळत थोडं वागणं असेल किंवा थोडं प्रेशर, लाईट लाफ्टर मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, ते आपल्या आयुष्यामध्ये असले पाहिजे. सोशल अटॅचमेंट, सोशल वेलबिंग, नातेवाईक, मित्र, जे जवळचे लोक आहेत त्यांच्याशी थोडंफार फोनवर बोला, प्रत्यक्षात भेटा. सॅटर्डे संडेला कुठेतरी थोडं बाहेर जाऊन ट्रेकिंग करून या, हे करून या. तेवढा वेळ मिळतो. 24 तास अभ्यास करण्याची गरज नाही. एमपीएससी तेवढी पण डिफिकल्ट नाहीये आणि ती सोपी करण्यासाठीच आपण मेड सिम्पल जे म्हटलं होतं की मेक एमपीएससी प्रिपरेशन सिम्पल, त्यासाठी आपण तो प्रयत्न करतोय. प्रत्येक आपल्या इनिशिएटिव्हमध्ये तो एक प्रयत्न आहे की तुमचं ओझं कसं कमी करता येईल, तुम्हाला त्या गोष्टी सोप्या कशा करून देता येतील, याच्यावर आपण कायम बोलत असतो, ती गोष्ट करत असतो. कारण झाले सिम्पटम्सच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये निग्लेक्ट बघायला मिळतो की काही जणांना लठ्ठपणा वाढायला लागलेला असतो. बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये इथे हे बघा, काळं पडणे, मान वगैरे जे आहेत ना, हे लक्षण आहेत. तुम्हाला तुमचं प्री डायबेटिक स्टेजला येणं, तुमच्या याच्या बाबतीमध्ये पण हार्ट रिलेटेड पण बरेचसे सिम्पटम्स बरेच विद्यार्थी काय करतात, निग्लेक्ट करतात. निग्लेक्ट केल्यामुळे काय होतं, आणि तुम्हाला ऍक्सिडेंट्स आर रेअरली ऍक्सिडेंट्स, ही गोष्ट लक्षात घ्या. कुठलाच त्याच्या आधी दे ऑलवेज गिव्ह सम प्री इमर्जन्स सिम्पटम्स. म्हणजे इव्हन जेव्हा सुनामीच्या लाटा येतात ना, त्याच्या आधी ज्या वेव्हज येतात ना, कुत्रे, पक्षी वगैरे यांना तो अंदाज आलेला असतो. ते बरोबर त्या समुद्राच्या काठाकडून बाजूला जातात. तर कुठलंही डिझास्टर असेल, ऍक्सिडेंट असेल, याचे मिळणारे सिम्पटम्स निग्लेक्ट करू नका. तुमच्या आयुष्यामध्ये पण कधी कंटिन्यू डोकं दुखायला लागलं तर बघा, मायग्रेनचा त्रास आहे का किंवा असोसिएटेड दुसरं कुठला आजार आहे का. रिसेंटली एक आपले विद्यार्थी मित्र आहेत, त्यांच्या बहिणीला अचानक, म्हणजे सगळं खातं पितं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, अचानक ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झाला. ह्या अशा ज्या गोष्टी होत असतात, या बाबतीमध्ये निग्लेक्ट करू नका कुठली गोष्ट. माझ्याकडेच असं नाही म्हणत आहे, जे आरोग्याच्या रिलेटेड डॉक्टर्स आहेत किंवा तुमचे फॅमिली फिजिशियन्स वगैरे आहेत, त्यांच्याशी कन्सल्ट करा, त्यांच्याशी बोला. अधूनमधून थोडा एक स्टॉप अँड गो जसा अप्रोच मी अभ्यासामध्ये दिलेला आहे, तसा हेल्थच्या बाबतीमध्ये 1-2 महिन्याला स्वतःला एक प्रश्न विचारा, माझं जे आरोग्य आहे ते योग्य आहे का,
मी ज्या पद्धतीनं जगतोय ते योग्य आहे का, मी विनाकारण नाईट आउट करतोय का, रात्री उगच काहीतरी हे करतोय का, उठ बस त्या ठिकाणी तांबडा रस्सा पांढरा रस्साच्या मागे लागलोय का. नॉनव्हेज एक त्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे जी मला बोलायची होती, राहून गेली. एक महत्वाचं कारण आजकाल काय झालं की 200 रुपयाला थाळी, 250 रुपयाला थाळी, आणि उठसूट सगळेजण मी बघतो बाहेर मार्केटमध्ये. अर्थात मी पण जायचो, पण तेव्हा जे बघतो ना की खूप मुलांचा भर, आणि हे जे ब्रॉयलर चिकन्स आहेत ना याच्यामध्ये फुल अँटीबायोटिकचा त्यांनी वापर केलेला असतो. याचं तुम्हाला आता इम्पॅक्ट कळत नाहीत. काही दिवसानंतर जेव्हा आपण एखाद्या आजारानं बळी पडतो किंवा आजारी पडतो आणि हॉस्पिटलमध्ये जातो, तेव्हा ते ड्रग सेन्सिटिव्हिटी करायला लावतात आणि एखाद दुसरंच अँटीबायोटिक उरलेलं असतं. सर मी तर कधी अँटीबायोटिक घेतलंच नाही, मग मला याचा रेजिस्टन्स आला कसा. ते कोंबड्यांना, त्या ब्रॉयलर चिकन्सला किंवा बाकी यांना दिलेले होते आणि ते तुमच्या शरीरामध्ये आले. म्हणजे सिंपल एक्झाम्पल, माझे रूममेट डॉक्टर अमरसिंह रामराजे लाखे पाटील, जे आता कमर्शियल पायलट आहेत, तर अमरच्या आईला म्हणजे एमडी मेडिसिनकडे जालन्यामध्ये ट्रीटमेंट चालू होती. खूप दिवस गेले त्याच्यामध्ये, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन बरं होत नव्हतं. अचानक त्रास वाढायला लागला म्हणून पुण्याला आणलं. इथे ड्रग सेन्सिटिव्ह टेस्ट केली, तेव्हा कळलं की 17 पैकी 16 अँटीबायोटिकला रेजिस्टन्स आलेला होता. फॉर्च्युनेटली फक्त एक डॉक्झीसायक्लिन नावाचं अँटीबायोटिक होतं, तेवढंच सेन्सिटिव्ह होतं, नाहीतर तो सुपरबग क्रिएट झाला असता. दिल्ली एनडीएम तुम्ही जर ऐकला असेल न्यूमध्ये, सुपरबग, त्याला कुठलाही आजार, कुठलंच अँटीबायोटिक काम करत नाही. मग जेव्हा डॉक्टर म्हणतात की आपको दवा की नाही दुआओं की जरूरत है, तशी स्टेज त्यावेळेस येत असते. त्यामुळं की ही पण काळजी घ्या की आपण काय खातोय, कसं खातोय, आपलं तेवढं फिजिकल वर्कआउट आहे का. खाण्याला प्रॉब्लेम नसतो बऱ्याच वेळेला, नॉनव्हेज पण, त्यातल्यात रेड मीट वगैरे जे आहे ना, याच्यामुळे अथेरोक्लेरोसिस किंवा ज्याला आपण हार्ट अटॅक वगैरे म्हणतो, की हार्डनिंग ऑफ आर्टरीज वगैरे, हे खूप जास्त प्रमाणामध्ये. फिश इज ओके, तुम्ही बॉइल्ड एग वगैरे खाऊ शकता. त्यात शक्य झालं तर गावरान अंडी खाण्याचा प्रयत्न करा. आपला काय बिझनेस नाही लगेच की सर मुद्दाम हे कशामुळे सांगतात. सांगत तात्पर्य एवढं काय की थोडंसं जे ब्रॉयलर चिकन्स वगैरे जे आहे ना, थोडं अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. त्यासोबत नुसतं तेच नाहीये, हार्मोन्सच नाहीये, त्यासोबत बाकीचेही त्यांना इंजेक्शन्स देऊन त्यांचं मास वाढवण्याचा प्रयत्न केलेला असतो, बाकीच्या गोष्टी केलेल्या असतात, आणि ते आजार कळत न कळत आपल्या शरीरामध्ये कधी येतात हे आपल्यालाही कळत नाही. त्यामुळं शक्यतो रेडमीट वगैरे पण अवॉइड करा. ज्यांना फारच आवड आहे त्यांनी फिश वगैरे किंवा सी फूड त्यातल्यात थोडं सेफ आहे. सी फूडमध्ये पण प्रिझर्वेटिव्ह म्हणून फॉर्मॅलिटीहाईड वापरायला लागलेत, ती पण खावं का नाही ती भीती वाटायला लागलेली आहे. मग त्या अनुषंगाने पण आपण विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण मेसवर वगैरे ह्या गोष्टी करत असतो तेव्हा खूप हेल्दी फूड नसतं, तर त्याला सप्लिमेंट करा. ड्राय फ्रुट्स वगैरे थोडेफार आहारामध्ये असू द्यात. म्हणजे फार महागडे घेतले पाहिजे काजू बदाम म्हणू की असंच नाहीये, तर थोडंफार जे स्वस्तवाले ड्रायफ्रुट्स ते पण तुम्ही शरीरामध्ये घेऊ शकता. फ्रुट्सच्या बाबतीमध्ये एक सगळ्यांनी ॲपल अ डे कीप डॉक्टर्स हवे. तुम्ही मलाच बाजूला ठेवलं, तुम्ही पास कसे होणार आहे. त्यामुळे डॉक्टरलाही जवळ येऊ द्या. माझं थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य की ॲपलचीच गरज नाहीये. बनाना जे आहे ना, मी याच्या आधी पण खूप वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, केळी जे आहेत द बेस्ट फूड, सेलेनियम त्याच्यामध्ये आहे, तुम्हाला भरपूर एनर्जी त्याच्यामधून मिळते. सगळ्या गोष्टी, तुम्ही क्रिकेटर्स बघा, इंडियन क्रिकेटर्स परदेशात गेल्यावर ते ॲपल नाही मागत, ते म्हणतात आम्हाला बनाना पाहिजे. आपल्याला इथून बीसीसीआयला त्यांची व्यवस्था करावी लागते की तिथे केळी त्यांना मिळालं. केळी इज अ बेस्ट फूड, स्वस्त पण आहे. प्रमोद खमातचं मी एक्झाम्पल देतो, तहसीलदार 2022. प्रमोदचा सकाळचा ब्रेकफास्ट हा केळी असायचा. प्रमोद, एक दिवशी मी त्या पत्र्या मारुतीचं जवळ गेलो, म्हटलं प्रमोद नाश्ता नाही, सर करू आपण. मी आलो, म्हटलं तर सर ही केळी, माझा हाच नाश्ता असतो. तर थोड्या हेल्दी हॅबिट्स त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. 2-3 मित्र मेसला जो सोबत जात असतील तर एक 20-25 रुपयाची मेथीची जुडी घ्या, 4 जण वाटून का. हे मी स्वतः केलंय म्हणून सांगतो. मला वाटतं जे माझ्यासोबत रिडिंगला होते 2022-23 पर्यंत, त्यांना माहिती आहे की मी स्वतःच ती जुडी घेऊन यायचो. सगळेजण आम्ही त्या ठिकाणी थोडी थोडी शेअर करून, हिरवी पालेभाजी आहारामध्ये असू द्या, ड्रायफ्रुट्स असू द्या, फ्रुट्स त्या ठिकाणी असू द्या. रोज ॲटलिस्ट थोडासा ब्रिस्क वॉकिंग तरी करा, मेडिटेशन करा, योगा करा. त्यानं काय होतं की तुम्हाला थोडी एनर्जी वगैरे मिळते. 24 तास अभ्यास करण्याची गरज नाही, 12-12 तास पण करायचे नाही. आयडियली सायकोलॉजिकली डिफाईन्ड. प्रिलिम्सच्या बूट कॅम्पमध्ये पण हे बोललो होतं. आता आपला कंबाईनचा प्रिलिम्सचा बूट कॅम्प पण आहे येणाऱ्या मंगळवारी 10 वाजता. त्याचं ठिकाण मी तुम्हाला आपल्या MPSC एक्झाम मंत्राचे टेलिग्राम चॅनल त्याच्यावर सांगेल. तर मी तिथे तुम्हाला तेच सांगत होतो की आपल्याला आरोग्याची काळजी घेणं, डेली रुटीन शेड्यूल त्या ठिकाणी बनवणं हे फार गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा असं काय वाटेल की आपल्याला काहीतरी वेगळं लाईफमध्ये, शरीरामध्ये व्हायला लागलं, डॉक्टरांना कन्सल्ट करा, एक्सपर्टला कन्सल्ट करा आणि ते काय आहे त्याचं निदान करून घ्या आणि पुढे चालत राहा. मला असं वाटतं याबद्दल अजूनही बऱ्याचशा काही गोष्टी असतील तुमच्या, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला जर असं वाटत असेल की मी अशा विषयांवर बोललं पाहिजे, ते पण कमेंट करून सांगा. किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तसंही सांगा, आपण ते विषय बदलूयात.
पण बिईंग अ डॉक्टर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवल्या पाहिजे, त्या आपल्याला बाजूला ठेवता आल्या पाहिजे. आणि जो नवीन एमपीएससीने सिलेबसमध्ये दिलेला नाहीये, जो विषय आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्याच्याशिवाय आपल्याला चांगलं आयुष्य जगता येणार नाही, तो हेल्थ म्हणजे आरोग्य म्हणजेच मानसिक आरोग्य, याच्यावर आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगानं पुढे गेलं पाहिजे. अभ्यास ह्या गोष्टी चालत राहतील. म्हणजे गावाकडची किंवा मित्रांमधली आमची फेमस म्हण जी आहे, सर सलामत तो पगडी 50. म्हणजे जर तुम्ही हेल्दी आहात तर बाकीच्या गोष्टी आता काय लाल दिवाण, काय डीसीन, काय पीएसआय, काय फौजदारन, काय गोष्टी, जर तुम्हाला त्या ठिकाणी आजार झाला, त्या ठिकाणी उद्या अचानक अशी काही गोष्ट आली कार्डियक अरेस्ट सारखी, ईएमआय इन्फॅक्ट बसला आणि गेला, तर काय गोष्टी आहेत, कशासाठी ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. निश्चितच आपल्याला अभ्यास करायचा आहे, पोस्ट काढायची, आयुष्य चांगलं जगायचंय, पण ते जगत असताना आपण काय कॉम्प्रोमाइज करतोय हा प्रश्न आपण कायम विचारला पाहिजे की मला नेमकं करायचं काय. सगळं करून जर माझं आरोग्य खराब होणार असेल तर ह्या गोष्टीचा मला फायदा काय. त्यामुळे आतापासून सवय लावा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की एकदा मी जॉईन झालो ना, मी जिम लावेल, हे सगळं असं कधीच होत नसतं. तो दिवस कधीच येत नसतो. आतापासून तुम्हाला ज्यांनी सवय लावली, आतापासून ज्यांनी डिसिप्लिन लावली, त्यांनाच सर्व्हिसमध्ये गेल्यावर पण ती कंटिन्यू करता येते. सर्व्हिसमध्ये अजून वेगळे टेन्शन असतात, अजून वेगळा लोड असतो. आत्ताच एक विद्यार्थी मित्र इंटरव्ह्यूच्या गायडन्सच्या बाबतीत आले, मला म्हणले सर मी सीओ टाकणार नाही, डीडीआय इन्स्पेक्टर पोस्ट. म्हणलं का? म्हणे सर माझ्या तिथं सर आहेत, त्यांचं बघतो मी, पाण्याची समस्या, हे समस्या, त्यांना फोन येतात, हे येतात, फार टेन्शन आहे, अशा गोष्टी आहेत. ते चर्चा चालू होती पोस्ट प्रेफरन्सच्या बाबतीमध्ये. त्या अनुषंगाने मला असं वाटतं की प्रत्येक बाबतीमध्ये त्या ठिकाणी चॅलेंज असतं. आणि असं म्हटलं जातं की जो काय करविता जो आहे किंवा जो वरचा बसलेला माणूस आहे, तर तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार, कॅपेबिलिटीनुसार प्रॉब्लेम देत असतो. फक्त फरक पडतो ॲटिट्यूडमध्ये. म्हणजे मी जसं मागच्या वेळेस एक्झाम्पल दिलं होतं की एखाद्या सैनिकाला की सगळ्या बाजूंनी शत्रूंनी वेढल्यानंतर की चारही बाजूनं संकट दिसायला लागतं, दुसऱ्या सैनिकाला ती एक संधी दिसायला लागते की आता मी ज्या दिशेनं बाण मारेल त्या दिशेनं शत्रू मारणारे, हा फक्त बघण्याचा दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि आपल्याला तोच ॲटिट्यूड स्वतःमध्ये इम्बाईब करावा लागेल, आपल्यामध्ये स्वतः आत्मविश्वास त्या ठिकाणी आणावा लागेल, आपल्याला सोबत आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणि सगळ्या अनुषंगाने जेव्हा आपण ही तयारी करून पुढे जाऊ, तेव्हा खरा अधिकारी जो स्वतः हेल्दी आहे, तो समाजाचं, तो आपल्या महाराष्ट्राचं किंवा तो इतर व्यक्तींचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं ठेवू शकतो. जर तोच आजारानं ग्रासलेला असेल तर तो दुसऱ्यांच्या आजाराच्या बाबतीमध्ये काय करेल याच्यावर शंका आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी असेल की इथून पुढे अभ्यास आहेच, पण अभ्यासासोबत आपल्याला रोज एका विषयाचा अभ्यास करायचा आहे. आणि ते अभ्यास म्हणजे आपलं आरोग्य, आपलं हेल्थ, आपलं मेंटल हेल्थ आणि आपला फिटनेस. फिजिकली फिट राहणं म्हणजे हेल्दी नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, जे लोक खूप आजकाल एकदम स्टिनस जिम करतात ना, म्हणजे अशा चालतात, तुम्ही बघा आजकाल बऱ्याचशा केसेसमध्ये कर्नाटकमधले जे ऍक्टर आहेत अप्पू, तर त्यांचं बघा तुम्ही जिमिंग करताना डेथ असे भरपूर तुम्हाला युट्यूबवर न्यूजमध्ये बघायला मिळतील की जिम करताना हार्ट अटॅक आल्यानं जागार गेलाय. दुसरं काही लोक कोरोनाच्या व्हॅक्सिनला लिंक करतात, त्याच्यावर अजून रिसर्च झालेला नाहीये. ते काही असो, पण आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचे आहे. स्मोकिंग ड्रिंकिंग मी म्हणणार नाही सगळ्यांनीच बंद करा, शक्य होत नसतं, हळूहळू कमी करावं लागत असतं. एकदम कुठली गोष्ट बंद केली तर विड्रॉल सिम्पटम्स त्याचे यायला लागतात. स्मोकिंग इज फार डेंजरस दॅन ड्रिंकिंग. असं नाही म्हणत ड्रिंकिंग करा, माझं म्हणणं आहे की स्मोकिंग इज टू मच डेंजरस. आणि फॉर्च्युनेटली एमपीएससी मध्ये मला फार जास्त त्या प्रमाणात दिसत नाही, जसं युपीएससी मध्ये खूप स्मोकिंग करताना लोक बघायला मिळतात. तर त्या गोष्टींच्या व्यसनं वगैरे जे आहेत तर त्याच्या बळी पडू नका. व्यसन कुठलंच आपल्याला नकोय. व्यसन म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या गोष्टीवर असलेला आपला डिपेंडन्स. मग तो आपला एखादी व्यक्ती असेल, खाण्यापिण्यातल्या गोष्टी असेल, ओढण्यातल्या गोष्टी असेल, कुठले, तो डिपेंडन्स आपल्या आयुष्यामध्ये ठेवू नका. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जेव्हा एखाद्या आजारानं ग्रासल्या जातो किंवा डिप्रेशनमध्ये, एन्झायटीमध्ये जातो, आपल्याला लवकर कळत नाही की आपण डिप्रेशनमध्ये आहोत. तर आपले रूममेट असतील, आपले आई वडील असतील, मित्र, यांसोबत मोकळं बोला. आयुष्यात एक व्यक्ती असा ठेवा ज्याला मी काही गोष्ट शेअर करू शकतो, ज्याच्यासोबत मी काही बोलू शकतो, की जो आपण म्हणतो लंगोटी यार टाईप मधला किंवा कुठला का असा ना, एक मित्र असा असला पाहिजे ज्याच्या सोबत मी माझं मन मोकळं केलं पाहिजे किंवा मला माझं मन मोकळं करता आलं पाहिजे. ज्या व्यक्तीचं मन मोकळं असतं त्या व्यक्तीला हार्ट अटॅक काय कुठलाच आजार होत नाही. जेव्हा आपलं मन खदखदायला लागतं, आतल्या आत ग्रासायला लागतं, तेव्हा आजारांची सुरुवात व्हायला लागते. सगळं सेंटर जे आहे ते आहे तुमचं मानसिक आरोग्य. मला असं वाटतं फार बऱ्याचशा गोष्टी मी डिस्कस केल्यात.
काही राहिलेल्या गोष्टी असतील तर इतर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये निश्चितच आपण बोलूयात. तर तुम्हाला काही तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि बाकी इतर काही ज्या गोष्टी असतील त्या आपण परत बोलतच राहूया. चला की आपण पुढे जात राहूया, प्रयत्न करत राहूया चांगल्या आरोग्याचे, एमपीएससीच्या तयारीचे. लेट्स प्रिपेअर एमपीएससी विथ एमपीएससी एक्झाम मंत्रा. थँक यू व्हेरी मच and all the very best, my dear friends.